सेमी परमिएबल आहे. सेमी परमिएबल म्हणजे ह्या सेल काय करतात, एकमेकांसोबत कम्युनिकेशन करतात. सेल आहे, दुसरी सेल एकमेकांसोबत चिटकल्या, त्यांच्यापासून एक टिश्यू तयार झाला. जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन्स. तर चला सुरू करूया. तो दोस्तों, आता आपल्याला बघायचे फंक्शन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. ती काय करती? ती तुला मेसेज करायचं सोडून सगळंच करती, फक्त तुला मेसेज करत नाही. तिचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. हे या ठिकाणी दिलेले प्रोटेक्शन. आता प्रोटेक्शन कसं करते लक्षात घ्या. ही सेल मेम्ब्रेन आहे, ही इकडं ह्या ठिकाणी सेलचे ऑर्गेनेल्स प्रेझेंट आहेत. ही सेल आहे अशी, है ना, अशी सेल आहे. ह्या सेलनं काय केले माहिती का, ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेननं हे बाहेरून जे गोष्टी येणार आहेत त्यांना अडवायचं काम करायला बॅरियर तर आहेच, ठीक आहे. त्याच पद्धतीनं हे एक्स्ट्रा सेल्युलर एन्व्हायरमेंटला इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट पासून वेगळं करायला, म्हणजे हे बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून सेलच्या आतील ऑर्गॅनिल्सला संरक्षण प्रोव्हाइड करायला. त्याच्यानंतर सेमी परमिएबल आहे. सेमी परमिएबल म्हणजे O2ला, CO2ला, त्याच्यानंतर H2O, ग्लुकोज, त्याच्यानंतर आयन्स, जे गोष्टी सेलच्या कामाचे आहेत त्यांना मदत परमिशन द्यायली. ते मग प्रोटीन्सच्या सहाय्यतेनं किंवा असो किंवा डायरेक्ट असो मदत परमिशन द्यायली ना काही गोष्टींना, पण काही गोष्टींना देत नाही. त्याच्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आपण सेमी परमिएबल म्हणलेलं आहे. तर तिसरं काय आहे, कम्युनिकेशन विथ अदर सेल. इथं काय व्हायले, एक सेल आहे आणि ही एक सेल आहे. ह्या सेल काय करतात, एकमेकांसोबत कम्युनिकेशन करतात, है ना. माहिती एकमेकांची देवाणघेवाण करतात, म्हणजे की ज्याच्याकडून बॉडीला सपोर्ट होईल. एकत्रित काम केल्यानं काय होते, सपोर्ट प्रोव्हाइड होते. एकटी जर सेल म्हणली की मी एकटीच पूर्ण बॉडीचं काम करते, तर होऊ शकते का? शक्य नाही. त्या सेलला दुसऱ्या सेलची हेल्प घ्यावी लागेल किंवा दुसऱ्या सेलसोबत कोऑर्डिनेट करावं लागेल. त्याच टायमाला आपल्या बॉडीचं पूर्ण फंक्शन होऊ शकतो. ओके, तर त्यालाच म्हणतात आपण कम्युनिकेशन विथ सेल, अदर सेल. आता चौथं काय आहे, रिकग्नायझेशन. रिकग्नायझेशन कशाला म्हणतात, जसं तुझ्या घरचे तुला ओळखतात तसंच तुझी बॉडी तुझ्या सेलला ओळखणं गरजेचं आहे. नसता काय होते, समज उदाहरणामध्ये तुला व्हायरल झाला, तुझ्या बॉडीमध्ये बॅक्टेरियाज आले किंवा कोणत्या प्रकारचे हानिकारक तत्व आले. आता त्या तत्वांना इम्युन सिस्टीम काय करते, हुडकती, आयडेंटिफाय करते की बाबा हे का आपलं, हे आहे का आपलं, हे आपलंच आहे, हे आपलंच आहे, हे बेना आपलं नाही, मारारे. हे जे मारारे असते इम्युन सिस्टीमचं, हे इम्युन सिस्टीमचं मारारे चांगल्या सेलवर किंवा बॉडीच्या ओन सेलवर होऊ नये म्हणून सेलला काय करावं लागते, स्वतःची आयडेंटिटी कार्ड दाखवावं लागते. तर हे आयडेंटिटी कार्ड दाखवतो कोण, प्लाझ्मा मेम्ब्रेन दाखवते. त्यामुळे ह्याला काय म्हणतात आपण, रिकग्निशन. ओके, ह्याच्यानंतर काय आहे, प्रोव्हाइड शेप टू सेल. आता शेप कसा प्रोव्हाइड करेल, उदाहरणामध्ये आपण सगळ्यात पहिलं सांगितलं, तुम्हाला लक्षात घ्या. तुम्ही काय म्हटलं होतं मी तुम्हाला, सेल इज अ थिन फ्लेक्सिबल अँड आउटर कव्हरिंग ऑफ सेल. म्हणजेच जे तुमच्या बॉडीचा आकार डिपेंड होतो, ते कशावर डिपेंड होतो, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं. सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ द बॉडी. एका सेलमुळं पूर्ण बॉडीचा आकार डिफाईन होतो की नाही. सेल मल्टिप्लाय होतात, त्याच्यानंतर ते एकत्र येतात, त्याच्यापासून टिश्यू तयार होतो आणि बॉडीचा आकार तयार होतो, बरोबर आहे. त्या सेलला आकार देणारं कोण आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे हे म्हणायला हरकत नाही की बॉडीला आकार देण्यामागे कुठं ना कुठं प्लाझ्मा मेम्ब्रेन कामाला येते. सहावं आहे अँकरिंग. अँकरिंग काय आहे, कवी संमेलनामध्ये जायचं आणि गाणे म्हणायचं, सगळ्याची नावं घ्यायची, ह्याला अँकरिंग म्हणतात मास्तर. मला का माहित नाही काय, तुझ्या अंगात हे ग्रँड मस्ती, ही ग्रँड मस्ती तुला एखाद्या दिवशी लय जणांचं मार खाऊ घालणार आहे. आता अँकरिंग ही ती अँकरिंग नाही बा. हे अँकरिंग म्हणजे कोणती अँकरिंग आहे माहिती का, एक सेल दुसऱ्या सेल सोबत अँकर व्हायली, म्हणजे एकमेकांवर चिटकून बसायली, त्याला म्हणायचं अँकरिंग होणं. ओके, आता अँकरिंग व्हायली म्हणजे कशामुळे होतात अँकरिंग, आपला एक बेसिक सिद्धांत सांगितलेला लक्षात आहे, 2 or more cells are come together and they form tissue. तसंच एक सेल आहे, दुसरी सेल एकमेकांसोबत चिटकल्या, त्यांच्यापासून एक टिश्यू तयार झाला, त्या टिश्यू पासून ऑर्गन तयार झाला, त्या ऑर्गन पासून सिस्टीम तयार झाली, त्या सिस्टीम पासून बॉडी सिस्टीम जेव्हा एकत्र आल्या त्या सिस्टीम्स पासून बॉडी तयार झाली. त्याच्यामुळं अँकरिंग हा सगळ्यात महत्त्वाचा फंक्शन आहे कोणाचं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. जे सेल एकमेकांसोबत जवळ यायलात ते कशामुळे होते, प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे होते. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय हिंद.